हाय हॅलो नमस्कार. कशा आहात? मस्त राहा, मजेत राहा, स्वस्त राहा, बिंदास्त राहा. आम्ही चाललो आहे बरं का गॅस सिलेंडर आणायला. आज बघा गर्दी किती आहे आमची इथं. तुमच्या इकडं आहे का सांगा. आणि इथं आमची गाडी राहिली होती, तोपर्यंत आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे. हे बघा किती गर्दी आहे आणि ऊन पण भरपूर आहे इथं. एवढं ऊन आहे, बाहेर जायला पण नको वाटते. तुमच्याकडं ऊन आहे का सांगा. आमच्याकडे तर भरपूर आहे बाबा. असं वाटते बाहेर निघूच नाही, एवढं ऊन आहे. आणि काय काय करायचं, आणायला पाहिजेलच, केलंच पाहिजे. आणि का सगळीकडं नाही, गॅसचे भरपूर टंचाई आहे. इथं मी आणि माझा शिव आहे बघा कसं आहे. आणि आता आम्ही इथून आमचा प्रवास आहे, आमच्यापासून जरा थोडं दूर आहे, तिथून आम्ही चाललेलो आहे. बघा किती मस्त झाडी बिडी, एकदम निसर्गरम्य आहे. भरपूर झाडे आहेत बघा. हो, असं वाटते इथे थांबलं की नाही, थांबूनच जावं. पण काय करायचं, गॅससाठी तर आम्हाला जावंच लागणार आहे. मेन म्हणजे गॅस महत्त्वाचा. गॅस आहे तर सगळं, कारण आयुष्यात बरंच काही बंद पडलं तर चालेल, पण गॅस मिळालाच पाहिजे. कोणाकोणाला असं स्ट्रगल करायला लागते ते सांगा. कारण प्रत्येकाला ना एकच समस्या आहे, गॅस भेटेल का नाही, गॅस सिलेंडर भेटेल का नाही, गॅस सिलेंडर भेटेल का नाही. आम्ही गेलेलो, अशी झाडे आहेत, आंब्याची झाडं, भरपूर झाडं आहेत, त्यांच्या पाठीमागे आम्ही होतो. तिथे छान मस्त आणि मजेत आमची छोटीशी होई ना सफर झाली आज. भारी पण वाटलं. कधी तर म्हणजे फिरायला नाही, आम्ही गॅस सिलेंडर आणायला गेलेलो. तुम्ही बघू शकता इथंपर्यंत गेलेलो. तिथून पुढं इथं कंपन्या आहेत बरं का, मोठमोठ्या कंपन्या आहेत. ब्लू स्टार ते भरपूर आहेत, पण मला एवढी जास्त नाव माहीत नाही. जेवढे समोर दिसत होते तेवढेच मी सांगितलं. इथून पुढून पण भरपूर मोठं लांब जायचं आहे. तुम्ही बघू शकता किती लांब, आणि रस्ते तरी एवढं बेकार आहेत ना, गाडी काढायला पण निघतं. बघायचं एकदम मस्त वाटते. कोणाकोणाला असं वाटते की मुंबईला झाडीच नाहीत, भरपूर आहे. ह्या झाडाला फुलं लय भारी होती, त्यामुळे मी पण शूट केला थोडेफार. आणि इथं मोठी कंपनी आहे बरं का, हेच मी आता सांगितले. हो, वीटभट्टी पण आहे बरं का इथं. तिथे मस्त मोठमोठ्या कंपनी आहेत. हे बघा इथं ब्लू स्टार कंपनी आहे. सेडनेस लावला आहे, कारण कुणाला दिसू नये म्हणून ना मोठे सेडनेस लावलेलं आहे. तेव्हा कंपनी आहे. तर इथं ना मंदिर आहे बरं का, आमच्या इथलं आहे बरं का. मी जिथं राहते तिथलं आहे मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचं. इथं वडापाववाला माणूस टाईमपास काय मोबाईल बघत होता, वडापाव विकणारा. तोपर्यंत मी शूट केलेलं आहे. इथं आमची गाडी थांबलेली, तुम्ही बघू शकता. इथं लय जाम गरमी होत होती ना, त्यामुळे म्हणलं बसून तर काय करायचं. आमची गाडीसारखीच ही गाडी आहे, रेड कलरची. तुम्ही बघू शकता. किती गरम, म्हणजे उन्हाळा आहे ना, असं वाटते बाहेर निघूच नाही. आणि स्वतःच्या संरक्षणासाठी तर बाहेर कोणीही निघू नका. काम असेल तरच बाहेर जा, नसेल तर ना विनाकारण जाऊ नका. कारण लय ह्या जीवनात ना धक्का ह्याच्यात नको वाटते. बघा किती शांत आहे. तर 2-2 सेकंदाला गाड्या जाणार आहे. दुपारच्या 1-1:30च्या टायमाला आम्ही थांबलेलो. येते वेळेस जाऊन आल्यानंतर आम्हाला थोडीफार फळे घ्यायची होती ना, त्यामुळे आम्ही थांबलेलो. लय गर्दी असते मात्र संध्याकाळी आणि सकाळी जाम गर्दी असते. तुम्ही बघू शकता. तेव्हा दुपारच्या नंतर पण एवढी गर्दी, संध्याकाळी किती होत असते. हे पूल आहे, नवीनच बांधला आहे. नवीन म्हणजे याला 3-4 वर्ष होत आली. हे मोठं हे
हे बघा पूर्ण ना किती भारी आहे. शृंगार गिफ्ट हाऊस आम्ही इथूनच घेतोय. आतमध्ये खूप छान आहे. काय गिफ्ट घ्यायचं झालं तर इथूनच आम्ही आणतो. बड्डेला ते मुलांच्या सर्व